मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की माझी भाऊ, वहिनी आणि गोवी आमच्या घरी आलेत आणि आज लगेच दुसऱ्या दिवशी ते चालले आदियोगीला फिरायसाठी। आता मी गेली नाही कारण आमची धमाबाई आहे छोटी, म्हणून म्हटलं चला यांसाठी मस्त पक्वान्न बनवावे। अगोदर अवंतीला लाडू बनवून दिले आणि तिला खाऊ घालून ते झोपवलं, कारण ही एकदा झोपली की आपण काम करायला मोकळे। मला खूप आवडतात म्हणून अडूची पानं आणलेली होती आणि आम्ही आमच्या नागपूर किंवा भंडाऱ्यामध्ये याला कोचेची पानं, कुणी धोप्याची पानं पण म्हणतात। आणि मी ते बनवणार तितक्यात अवंती उठली आणि तिला डोक्याला ती भिंत लागली। तिला कसं तरी समजवलं आणि मुरमुरे खाऊ दिलं, म्हटलं मला 5 मिनिट दे मी आलेच। तो तिला सेट केलं आणि अडूची पानं बनवायला घेतली। आता पाहुणे आले किंवा आपल्याला घाई असेल आणि मुलं, आपली छोटी मुलं उठणार नाही असं कधीच होऊ शकत नाही, हा अनुभव तुम्हाला पण आला असेल। छान अडूची पानं करायला घेतली। आता साध्या सोप्या पद्धतीने मी अडूची पाने करते। बाकी आता भरपूर मी बघते व्हिडिओ, त्याच्यामध्ये काही लोक वेगळी करतात, त्यांची पद्धत करायची। आता ही झाली, मग वाफवायला ठेवली आणि हे झाल्यानंतर मी यांना एअर फ्रायरमध्ये केलं। म्हटलं करून बघू एअर फ्रायरमध्ये कसे होतात ते। एअर फ्राय सेट केला 20 मिनिटासाठी 200 डिग्री सेल्सिअसवर आणि तोपर्यंत ही सगळी लोक आली। अरे बापरे, म्हटलं माझा तर स्वयंपाक पण नाही झाला, 9:45 वाजलेले आणि आरुता आमच्या येऊन झोपला। म्हटलं चला काही नाही, बरीचशी तयारी केली होती, गुलाबजामुनची पण तयारी केली होती। जोपर्यंत हे लोक फ्रेश झाले मी मस्त गुलाबजामुन पाकात घालून घेतले। अडूच्या वड्या पण छान क्रिस्पी झालेल्या होत्या आणि आज होता सगळ्यांसाठी हा खास बेत। कसा वाटला नक्की सांगा। बाय बाय।